पुरामुळे बस अडकली, प्रशासनाच्या तत्परतेने 70 शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका। वरोरा तालुक्यातील भटाळा, खेमजई, वडगाव, नांद्रा, लोदीखेडा, येरखेडा आदी गावातील 60 ते 70 शाळकरी विद्यार्थ्यांची बस काल रात्री परतीच्या प्रवासात नाल्याला आलेल्या पुरामुळे अडकली। वाहन चालकाने धोका न पत्करता बस नाल्यावरून न नेण्याचा निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला। स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांना तत्काळ जेवण व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली। मुलींची राहण्याची सोय आसाळा येथील समाज भान इमारतीत तर मुलांची राहण्याची सोय टेमुर्डा येथील समाज भवनात करण्यात आली। गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, तहसीलदार योगेश कौटकर, मंडळ अधिकारी अजय निखाडे, तलाठी रितेश आमटे, सुनील राऊत, कोतवाल चांदेकर, शिपाई सचिन शेळकी यांच्यासह महसूल, पोलीस व ग्रामविकास विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने लेडी कॉन्स्टेबलसह पथक तैनात केले होते। रात्री 11:30च्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर बस आगार व्यवस्थापकांच्या सल्ल्यानुसार परत सोडण्यात आली। विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले। प्रत्येक गावात प्रशासनाकडून GPS, फोटोग्राफ व व्हिडिओ घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली। स्थानिक नागरिकांनी नाल्यांमध्ये अडकणारा केरकचरा व झाडे झुडपे नियमितपणे स्वच्छ करण्याची मागणी केली असून प्रशासनाने याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे। दरम्यान तालुक्यात काही भागात 120 मिलीमीटर तर काही ठिकाणी 60 मिलीमीटर पर्जन्य नोंदविला गेला। परिस्थितीचा अंदाज घेत जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद CEO कुलदीप सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी श्री कुंभार व जिल्हा शिक्षण अधिकारी सोनावणे मॅडम यांनी दुसऱ्या दिवशी वरोरा तालुक्यात शाळांना सुट्टी जाहीर केली। या संपूर्ण कार्यवाहीत माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर व आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने समन्वय साधून विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका केली।